घटस्फोट हा कोणत्या कारणावरून होतो आणि त्या कारणासाठी आपण लाल किताबच्या रेमेडी आपण काय करू शकतो का? कितीतरी लोकांच्या कुंडलीमध्ये असे योग पडलेले असतात की 2 लग्नाचे योग आहेत. मग अर्कविवाह, कुंभविवाह. मॅडम आम्ही अर्कविवाह केलेला, तरी सुद्धा हे घटस्फोटाचे योग का आले? परंतु आम्ही कुंडली बघितल्यानंतर आम्हाला सांगितलेलं होतं की कुंडलीमध्ये 2 लग्नाचे योग आहेत. कुठल्याही लग्नाची कुंडली असू द्या, कुठल्याही राशीची कुंडली असू द्या, त्या कुंडलीमध्ये असे योग बनले जातात की 2 लग्नाचे योग समजलं जातं प्रत्येक ॲस्ट्रोलॉजरला किंवा घटस्फोटाचे योग आहे. ते शुक्रावर डिपेंड करते, की शुक्र कुंडलीमध्ये कसा बसलाय. काही-काही वेळेला मंगळावर सुद्धा समजतं, की मांगलिक पत्रिका आहे, तर त्या कुंडलीमध्ये जर घटस्फोटाचा योग आहे, हे जर समजलं, तर त्याच्यामध्ये लाल किताबमध्ये कितीतरी अशा रेमेडीज आहेत, कितीतरी असे उपाय आहेत, की 2 लग्नाचे योग टाळू शकतो. त्या वेल सेटलच्या नादामध्ये कितीतरी मुली एजच्या बाहेर गेलेल्या आहेत. कुंडली बघताना सप्तम स्थान चेक करणं गरजेचं आहे लग्नासाठी. परंतु जर शुक्र ग्रह ह्या मी जी आता एक रेमेडी सांगणार आहे, त्या रेमेडीने जर तुम्ही शुक्र ग्रह जर मजबूत करणार असेल, तर काही लोकांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुद्धा होऊ शकते. म्हणून अशा ज्यांचे लग्न झालेलं आहे, ज्यांचे वैवाहिक सुख व्यवस्थित आहे, त्यांनी कधीही ही रेमेडी करू नका. नमस्कार. मी सुशीला पवार. माझ्या YouTube चॅनेल सुशीला पवार या चॅनेलवरती तुमचं स्वागत करते. मी आज तुम्हाला माझ्या भरपूर क्लायंटचा प्रश्न आहेत, की मॅडम घटस्फोट हा कोणत्या कारणावरून होतो? आणि त्या कारणासाठी आपण लाल किताबच्या रेमेडी आपण काय करू शकतो का? कितीतरी लोकांच्या कुंडलीमध्ये असे योग पडलेले असतात, की 2 लग्नाचे योग आहेत. मग अर्कविवाह, कुंभविवाह करण्यासाठी सांगितला जातो आणि अर्कविवाह करून, कुंभविवाह करून सुद्धा जर लोकांच्या लाईफमध्ये परत तेच प्रॉब्लेम येत असतील, लग्न झाल्यानंतर कितीतरी क्लायंट मला सांगितले, की "मॅडम आम्ही अर्कविवाह केलेला, तरी सुद्धा हे घटस्फोटाचे योग का आले?" परंतु आम्ही कुंडली बघितल्यानंतर आम्हाला सांगितलेलं होतं, की कुंडलीमध्ये 2 लग्नाचे योग आहेत. परंतु ते आम्ही अर्कविवाह केला, कुंभविवाह केला, तरी सुद्धा हे योग आलेत, घटस्फोटाचे योग आलेत. मुलीचं लग्न टिकलं नाही किंवा मुलाचं लग्न टिकलं नाही, तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कारण कुंडलीमध्ये कुठलीही कुंडली असू द्या, मेष लग्नाची, वृश्चिक लग्नाची, कुठल्याही लग्नाची कुंडली असू द्या, कुठल्याही राशीची कुंडली असू द्या, त्या कुंडलीमध्ये असे योग बनले जातात, की 2 लग्नाचे योग समजलं जातं प्रत्येक ॲस्ट्रोलॉजरला किंवा घटस्फोटाचे योग आहेत किंवा लग्न टिकणार नाही. परंतु ते का? ते शुक्रावर डिपेंड करते, की शुक्र कुंडलीमध्ये कसा बसलाय. काही-काही वेळेला मंगळावर सुद्धा समजतं, की मांगलिक पत्रिका आहे. दोघांपैकी एक मांगलिक आहे आणि एकाची मांगलिक पत्रिका नाही. तरी सुद्धा ते वैवाहिक जीवन टिकू शकत नाही किंवा त्या मांगलिक योगामुळं कोण मृत्युमुखी सुद्धा पडू शकतं किंवा घटस्फोट होऊ शकतो, वाद होऊ शकतात, आत्महत्या करण्यापर्यंत मंगळ प्रवृत्त करू शकतो. परंतु जर आपण ते योग जर टाळायचं म्हणलं, तर ज्यावेळेस मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं आहे, त्याच्या अगोदर जर कुंडली आपण बघितली, तर त्या कुंडलीमध्ये जर घटस्फोटाचे योग आहेत, हे जर समजलं, तर त्याच्यामध्ये लाल किताबमध्ये कितीतरी अशा रेमेडीज आहेत, कितीतरी असे उपाय आहेत, की 2 लग्नाचे योग टाळू शकतो. परंतु त्याच्यासाठी लग्नाच्या अगोदर कुंडली विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि जर आपण अर्कविवाह किंवा कुंभविवाह करून जर ते योग टळत नसतील, कारण कितीतरी लोकांचे प्रश्न मला आहेत, की मॅडम आम्ही अर्कविवाह केलेला, कुंभविवाह केलेला, रुईबरोबर लग्न लावलेलं किंवा बऱ्याच शांत्या केलेल्या, परंतु हा योग टळला नाही आणि हे असं का झालं? तर त्याच्यासाठी लाल किताबच्या भरपूर रेमेडी आहेत. त्याच्यावर शुक्र विश्लेषण करणं आपल्याला गरजेचं आहे आणि तो घटस्फोट आपण टाळू शकतो. आता प्रत्येक मुलाचं किंवा मुलीचं लग्नाविषयी वेगवेगळं मत झालेलं आहे. वेगवेगळ्या मनात भावना निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येक आई-वडिलांची मुलीच्या लग्नासाठी इच्छा आहे, की वेल सेटल मुलगा पाहिजे आणि वेल सेटल मुलगा असेल तरच आम्ही मुलीचं लग्न करू शकतो आणि त्या वेल सेटलच्या नादामध्ये कितीतरी मुली एजच्या बाहेर गेलेल्या आहेत. कारण प्रत्येकाच्या आई-वडिलांची अशी आर्थिक स्थिती नसते, की आपण प्रत्येक मुलाला मेट्रो सिटीमध्ये एखादं घर घेऊन देऊ शकतो किंवा एखादी फोर व्हीलर घेऊन देऊ शकतो. कारण शेतकऱ्यांच्या जवळ असं असते, की शिक्षणासाठीच पैसे नसतात. तर त्यांना एखादा फ्लॅट किंवा एखादं घर, एखादी फोर व्हीलर नाहीत घेऊन देऊ शकत. कारण आजकाल डाउन पेमेंट एवढं भरायचं, परत मुलांनी किस्त भरायच्या. कारण
शिक्षणासाठीच कर्ज काढलेलं असते. तर ते डाउन पेमेंट आणि ते होत नाही लोकांना. तर त्याच्यासाठी वेल सेटलच्या नादात मुली कितीतरी बिनलग्नाच्या राहिलेल्या आहेत. तर तो त्याचा परिणाम कुंडलीमध्ये असतो, की कुंडलीमध्येच लग्न लेट. आता कुंडली बघताना सप्तम स्थान चेक करणं गरजेचं आहे लग्नासाठी. सप्तम स्थानामध्ये तुमचा कुठला ग्रह बसलाय आणि लग्नाला कुठला ग्रह अडफटा देतोय का, लग्न थांबवतोय का किंवा लग्न होऊन देत नाही. त्याच्यात बरेचसे योग आहेत. सप्तम स्थानामध्ये जर शनी असेल, तर तो असं म्हटलं जातं, की लाल किताबमध्ये, की अ, पिताजी की चप्पल घिस जाएगी, लेकिन इनकी शादी कभी नहीं हो पाएगी. क्योंकि जो जर शनी असेल, तर आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला वडिलांची चप्पल घिसल, स्थळं बघून-बघून, परंतु लग्न होणार नाही. असा तो सप्तमचा शनी त्रास देतो. मग सप्तमच्या शनीमध्ये त्या शनीची शांती करणे किंवा लाल किताबच्या रेमेड्या आहेत, भरपूर रेमेड्या आहेत लाल किताबच्या. त्या जर आपण केल्या, तर तो योग टळून जातो आणि लग्नाचे योग बनतात. माझ्या अभ्यासानुसार सप्तमचा जर शनी असेल, तर त्याचा एक पॉवरफुल योग बनतो. वयाच्या 20, 21, 22, 23व्या वर्षापर्यंत योग बनतो. त्या योगामध्ये जर शनी असेल आणि आपण लग्न नाही केलं, तर तो लग्नाचा योग टळला जातो आणि जसा योग टळला जातो तसा शनी त्रास करत जातो आणि लग्नाचा योग बनतच नाही. आणि मग 40 वर्ष, 45 वर्ष, 50 वर्ष, 55 वर्षाच्या सुद्धा मुली आहेत. मुली आपण त्यांना म्हणू शकत नाही, की बिना लग्नाच्या, आणि कारण तो योग टळून गेला असतो आणि नंतर मग तो लग्नाचा योग बनत नाही आणि तो लग्नाचा योग वेगळा बनतो, की ज्याच्या कुंडलीमध्ये वैवाहिक सुखच नाही. परंतु घटस्फोटाचा योग वेगळा असतात आणि वैवाहिक सुख आपल्या नशिबात नाहीत. ते योग वेगळं बनतात. ते आपल्याला कुंडली बघूनच त्याचं समजलं जातं. तर माझ्या मते ज्या पण मुला-मुलींचं लग्न होत नाही, एक जनरल रेमेडी मी सांगते, की एक साल, कारण गुरुबळ वाढवलं तर लग्नाचे योग बनले जातात. परंतु शुक्र ग्रहही मजबूत केला तर, पण तो शुक्र ग्रह लग्नासाठी मजबूत केला तर तो त्याचे फायदे होतात. परंतु जर शुक्र ग्रह ह्या मी जी आता एक रेमेडी सांगणार आहे, त्या रेमेडीने जर तुम्ही शुक्र ग्रह जर मजबूत करणार असेल, तर काही लोकांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुद्धा होऊ शकतील. म्हणून अशा ज्यांचे लग्न झालेलं आहे, ज्यांचे वैवाहिक सुख व्यवस्थित आहे, त्यांनी कधीही ही रेमेडी करू नका. कारण ही जर रेमेडी तुम्ही केली, तर वैवाहिक सुखाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरकडे आपलं मन वळलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं ही रेमेडी ज्यांचं पण लग्न करायचं आहे किंवा लग्न फिक्स होत नाही, जमत नाही, त्या लोकांनी जर ही रेमेडी जी मी सांगते ती केली, तर लग्न जुळण्यास मदत होईल आणि ती रेमेडी म्हणजे जनरल रेमेडी आहे आणि लाल किताबच्या कुंडलीनुसार सुद्धा ही रेमेडी आपण करू शकतो. ती रेमेडी मी तुम्हाला सांगते, की 7 गुरुवार, 9 गुरुवार किंवा 11 किंवा 21 गुरुवारी उसाच्या रसानं शिवलिंगला अभिषेक करायचा आणि तोही गुरुवारी करायचा. म्हणजे गुरुबळ पण वाढते आणि लग्नाचं योग जमून येतं. दुसरी रेमेडी मी त्याच्यामध्ये सांगेन, की 43 दिवस अंघोळ करताना आपण दह्याने प्रायव्हेट पार्ट धुवायचा आहे, म्हणजे चाहे मुलगी असू द्या, चाहे मुलगा असू द्या. तर तोही रेमेडी शुक्र मजबूत करण्यासाठी आहे आणि त्या उपायाने सुद्धा आपलं वैवाहिक जो योग आहे हा जागृत होतो आणि आपलं लग्न जमण्यास, फिक्स होण्यास मदत होते. तर हे शुक्राचं लग्न जमण्यासाठी, जो वैवाहिक सुख मिळण्यासाठी ह्या ज्या 2 रेमेडी आहेत ह्या आपण करू शकतो. त्याच्यानंतर जे घटस्फोटाचे योग आहेत, जे टाळण्यासाठी, आता घटस्फोटाचा योग टाळण्यासाठी तुमच्या सप्तम स्थानामध्ये कुठला ग्रह बसलेला आहे त्याच्यावरती ते घटस्फोटाचे योग आपण टाळला जातो. कुंडली बघून त्याचे अ, उपाय किंवा लाल किताबच्या रेमेडी दिल्या जातात. परंतु त्या कुठल्या आहेत हे मी जनरल रेमेडी तुम्हाला जर लग्न जमण्यासाठी जर सांगितली, जशी उसाच्या रसाची, तसंच घटस्फोटासाठी मी एक जनरल रेमेडी म्हणून जी पण एक आहे, ती मी तुम्हाला सांगेन, की कारण घटस्फोट हा कुठल्या युतीमुळे बनलाय. शुक्र राहू आहे का शुक्र केतू आहे, शुक्र शनी आहे किंवा शुक्र नीचचा आहे. आता शुक्र सप्तम स्थानात कसा बसलाय किंवा 12व्या स्थानात कसा बसलाय, 12वं स्थान व्ययचं, खर्चाचं, किंवा अष्टम स्थानात कसा बसलाय, त्याच्यावर घटस्फोटाचं योग आपल्याला समजलं जातात. ते कुंडली बघितल्याशिवाय समजू शकणार नाही. तर मी तुम्हाला एक सांगते, की शुक्र ग्रह आणि जर तो घटस्फोटाचा योग ह्याच्याशी जर कुंडली बघून जर तुम्हाला जर समजलं, जे पण ॲस्ट्रोलॉजर आहेत किंवा जे आम व्यक्ती सुद्धा, आता सगळी लोकं YouTubeवरून आपली कुंडली
बघू शकतात, समजू शकतात. 100% राहिले, पण 10-20% तर लोकांना हे 9 ग्रह माहीत झालेत, 12 राशी माहीत झालीत आणि त्याच्यातली शुक्र म्हणजे वैवाहिक जीवनासाठी असलेला ग्रह आहे. तर तुम्ही शुक्र ग्रह जर वैवाहिकला अडचण किंवा घटस्फोट जर करण्याचा योग आणत असेल, तर तुम्ही आपल्या परिवारातले पैसे काउंट करून जर गोशाळेत तेवढ्या पैशाचा जर चारा दिला किंवा पैसे काउंट करण्याचा जर हिसाब आता मी YouTubeवर नाही सांगू शकत, की ते पैसे कसे काउंट कारण प्रत्येक व्यक्तीला ते समजणार नाही. फक्त तुम्ही गोशाळेत जर चारा दिला, तर तो योग टळला जातो. त्याच्यानंतर घटस्फोटाची एक युती आहे. सूर्य, बुध आणि शुक्र ह्या 3 ग्रहाची जर युती कुंडलीमध्ये असेल, पण ती कुठल्या घरात बसलेली आहे, हे मेन समजणं गरजेचं आहे. हे जर समजलं तर त्याच्यासाठी रेमेडी आहे. परंतु ते कुणीही बिना कुंडली विश्लेषण करता कुणीही दाखवू नका. जर ती रेमेडी केली तर तो त्रासाचा ठरेल. त्याला एक उपाय म्हणून रेमेडी म्हणून असते, की तांब्याच्या कळशीत हिरवं मूग भरून त्याला तांब्याचं झाकण लावून त्याला पितळेचा टाका लावायचा आणि बुधवारी 7 वेळा अँटी क्लॉक उचलून वाहत्या पाण्यात सोडायची. ही रेमेडी बिना कुंडलीची कुणीही करू नका घटस्फोटासाठी. परंतु तुम्हाला एक साधा आणि सिंपल मी लाल किताबची ह्याची शुक्राची रेमेडी सांगेन, की तुम्ही एक नारळ लाल कपड्यामध्ये लपेटून 7 वेळा अँटी क्लॉक उतरून जर तुम्ही वाहत्या पाण्यात सोडला, तर तुमचं घटस्फोटाचे योग टळले जातील किंवा जो घटस्फोट होणार आहे तो होणार नाही. हे अगोदर लग्नाच्या अगोदर एक जनरल रेमेडी किंवा लग्न झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ही रेमेडी केली तरी चालू शकते. एक सिंपल रेमेडी आहे, जनरल रेमेडी आहे. नाही लाल कपडा तर साधा सिंपल पानेवाला नारळ तुम्ही शुक्रवारी तुमच्यावरून 7 वेळा उतारून जर वाहत्या पाण्यात सोडला तर तिथं तुमचा शुक्र शांत होऊ शकतो. फक्त शुक्रवारी सोडायचा आहे, शनिवारी नाही सोडायचा. हा एक जनरल रेमेडी म्हणून मी तुम्हाला घटस्फोटासाठी देईन. परंतु जनरल रेमेडी करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट जर कुंडली दाखवली आणि कुंडलीतला जर तुमचा घटस्फोटाचा योग आहे, एक 6 महिना, 1 वर्ष लग्न तुमचं लेट झालं तर चालेल. परंतु जे योग घटस्फोटाचे आहेत, ते तुम्ही जर थांबवले मी अर्कविवाहाला, कुंभविवाहाला कधीही नकारू शकत नाही. तेही केल्यानंतर थांबवू शकतात. परंतु मी कितीतरी क्लायंटच्या तोंडून ऐकले, की "मॅडम आम्ही अर्कविवाह केला होता, कुंभविवाह केला होता, तरी पण आमचं हे घटस्फोट का झाला?" एकतर मंगळ दोषामुळे होतो तर होतोच. परंतु जर शुक्र ग्रहामुळे जर तुमचं घटस्फोटाचं योग बनले असतील किंवा 2 लग्नाचे योग बनले असतील, कुंडली बघितली की 2 लग्नाचे योग समजलंच जातं. आता माझे जे क्लायंट आहेत ज्यांचं मी प्रिडिक्शन कुंडलीवरून सांगितलेलं आहे, त्यांना माहीतच आहे. की मॅडमनी बरोबर सांगितलं, की 2 लग्न घटस्फोटाचा योग घटस्फोट झालेला आहे. कोर्ट कचेरी मागे लागलेली आहे. कोर्ट कचेरीला सुद्धा राहू जर तुमचा 4थ्या स्थानामध्ये नीचचा येऊन बसलेला असेल किंवा राहूवर कुठल्या ग्रहाची दृष्टी पडलेली असेल, तर तुम्हाला कोर्ट कचेरी वैवाहिक सुखासाठी करावीच लागणार आणि ती कोर्ट कचेरी होती तर होतीच. ते योग कोर्ट कचेरीचा योग टळण्यासाठी किंवा घटस्फोटाची डिमांड पुरी करण्यासाठी जर तुमचा राहू कुंडलीमध्ये जर सक्षम असेल, तर तुम्ही त्या राहूसाठी कारण राहू स्ट्राँग असेल तर तुम्हाला कोर्ट कचेरीचा योग थांबवू शकते. पण राहूच जर नीचचा बसला असेल, तर तिथं तुम्हाला कोर्ट कचेरी अ, येईल तुमच्या किस्मतमध्ये आणि ती किस्मतमधली कोर्ट कचेरी टाळण्यासाठी तुम्ही कुंडली विश्लेषण जरूर करा आणि घटस्फोटाचे योग तुम्ही थांबवू शकता.